घरची सुद्धा घटस्थापना, कुलाचार यात माझे नवरात्रीचे 9ही दिवस इतके बिझी जातात की माझी गेले अनेक वर्ष बंगाली दुर्गोत्सवामध्ये हजेरी लावण्याची जी हौस आहे ती मात्र अपूर्ण, अतृप्त राहून जाते. आता ही खंत म्हणून मी सांगत नाहीये, कारण मला आमच्या घरचा नवरात्रोत्सव सुद्धा फार प्रिय आहे आणि वर्षभर आम्ही फार हौसेने वाट पाहत असतो या पर्वाची. आणि बंगाली गुजराती कल्चर हे मला आपल्या मराठीच्या जवळच वाटतं. फक्त बंगाली भाषा आणि संस्कृतीच नाही, तर मला त्यांच्या क्युझिनचं सुद्धा फार आकर्षण आहे. कलकत्त्याला एकदा तरी मला नवरात्र काळामध्ये जाण्याची फार इच्छा आहे, परंतु घरचे कुळाचार डावलून नाही. आणि त्यातल्या त्यात उपवास काळात तर अजिबात नाही. ऑनेस्टली जाईन तेव्हा तिकडची मच्छी सुद्धा खाता आली पाहिजे ना. देवीने यंदा माझी ही हौस पुरवण्याचं मनावर घेतलं. इकडे अमेरिकेतच आमचा नवरात्रोत्सव यावर्षी सुद्धा साजरा झाला, म्हणून हे शक्य झालं. आणि इकडच्या एका बंगाली कम्युनिटीकडून आम्हाला एका कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आणि मी सुद्धा चालून आलेली ही संधी स्वीकारली आणि बंगाली लोकांसोबत या वातावरणामध्ये मला हे पर्व साजरं करायला मिळेल याचा आनंद वाटला. तर निमित्त ठरलं सिंदूर खेलाच्या इव्हेंटचं. बंगाली लोक त्याला सिंदूर खेला असं म्हणतात. छान वाटतं बोलायला. तसं सिंदूर खेला हा अष्टमी नवमी तिथीला साजरा होतो भारतात, पण परदेशात भारतीयांना अशी थोडी लिबर्टी म्हणा, फ्लेक्झिबिलिटी म्हणा, काय ती मिळते किंवा लोक ती घेतात. तेव्हा हा कार्यक्रम दसऱ्याच्या दुसऱ्याच दिवशी आयोजिला होता सॅन्टा क्लारा या शहरात. आमच्या एका बंगाली मैत्रिणीने आग्रहाने तिकीट्स वगैरे अरेंज केले. गंमत म्हणजे महिलांसाठी तिकीटसोबत कॉम्प्लिमेंटरी टिपिकल बंगाली थाटाची लाल पांढऱ्या कॉम्बिनेशनची साडीसुद्धा मिळाली आणि पूजेत वापरण्यासाठी सामुग्री थाळी. छान वाटतं असं सर्व लिटरली एक रंग झालेले पाहून. आपल्याकडे पण नवरात्रीचे नवरंग पाळण्याची जी आधुनिक पद्धत आली आहे ना, ती मला तर फार आवडते. अनेक नीरस लोक टीकाही करत असतात त्यावर, रिकामटेकडेपणा, मार्केटिंग गिमिक वगैरे ब्ला ब्ला ब्ला. पण काही निमित्ताने का होईना सर्व एक रंग होतात. चांगल्या एनर्जी, ऊर्जेची देवाणघेवाण होते आणि तशीच ऊर्जा वातावरण ही खुलवते, फुलवते. प्रत्येक रंगाची एक विशिष्ट ऊर्जा असते, ओळख असते. ही माझी समजूतच नाही, तर माझा दृढ विश्वास आहे. मी एरवीसुद्धा वाराप्रमाणे रंग परिधान करण्याचा प्रयत्न करतो. ऑफिसमध्ये पण महिन्यातून 1-2 दिवस माझ्या टीमला मी कलर कोऑर्डिनेट करून यायला सांगतो. मस्त बॉन्डिंग होतं त्याच निमित्ताने. तर छान रेड अँड व्हाईटमध्ये कोऑर्डिनेटेड असे आम्ही सगळे मेळाव्यात पोहोचलो. घरापासून लांब असल्याने थोडा उशीरच झालेला, उजेड कमी होत आलेला, म्हणून मनासारखे पिक्स घेता आले नाही जास्त. पण काय प्रकार, तिकडे आज जाताच थोडा भ्रमनिरासच झाला, कारण पाहायला मिळाला तो केवळ धिंगाणा. जसे आपल्या गणेशोत्सव, गरबा, होळीची बेचव झाली आहे, तसंच काहीसं या सिंदूर खेळाबाबत वाटलं. तेच सिनेमाच्या उथळ गाण्यांवरचे हिडीस नाच, ते सुद्धा दुर्गामाईच्या प्रतिमेपुढे. भक्तीचा लवलेशही नसलेले सेलिब्रेशन, सांस्कृतिक असं काहीही दर्शन नाही. संस्कृती जपणुकीच्या नावाने फक्त ट्रॅडिशनल आउटफिट्स. हल्ली लोकांना वाटतं साडी नेसली, कुर्ता घातला की झाला संस्कृतीचा पुरस्कार. इतकं सोपं आहे. नुसता झगामगा मला बघा. व्लॉगमध्ये मी त्यातल्या त्यात काही सोज्वळच क्षण टिपण्याचा प्रयत्न केला आहे. सिंदूर खेला नावच फार छान वाटतं. खरं तर ही प्रथा आपल्या मराठी हळदी कुंकवाच्या जवळचीच. फक्त यात सवाष्ण कुंकवाची अर्थात सिंदूर उधळण करत जल्लोष करतात आणि एकमेकींना भगवतीचे रूप मानून स्त्रीत्व साजरे करतात. खरे तर हा लाल आणि पांढरा रंग हा केवळ वस्त्रात नाही, तर वास्तवात एकत्र येण्याकरिता 100 वर्षापूर्वी आपले ज्योतिबा आणि राजा राममोहन रॉय झुंजले, झटले. परंतु तो रिफॉर्म, तो सुधार अजूनही आपल्या समाजात आलेला नाही, जे की फार खेदजनक आहे. उच्च शिक्षित होऊन युरोप, अमेरिकेमध्ये अनेक वर्ष राहून सुद्धा अनेकांची मनोवृत्ती मात्र अपग्रेड होत नाही. आपण भारतीय तर इतर देशातल्या लोकांकडे रेसिस्ट, सेक्सिस्ट म्हणून सहज बोट दाखवतो, परंतु आपल्याकडे भारतात याचं प्रमाण वास्तवामध्ये जास्त आहे. जात पात, सवाष्ण, विधवा, वांज इतकंच नाही, तर वर्ण, प्रदेश, व्यंग, लिंग, उंची, आकार, सामाजिक प्रतिष्ठा, अगदी सगळ्याच बाबतीत भेद उघडपणे केला जातो. इन्क्लुजन अर्थात अंतर्भाव या भावनेपासून आपण अजून युगे दूर आहोत. म्हणूनच मी काही ना काही निमित्ताने हा विषय परत परत माझ्या पोस्टमध्ये आणत असतो. जियो और जीने दो यार. सिंदूर खेला असो किंवा आपली मंगळागौर, सामाजिक बांधिलकी जपली गेलीच पाहिजे. सण माझ्या मते घरीच साजरे व्हावे किंवा एखाद्या मंदिरात आपल्या जवळच्या लोकांसोबत, कारण जेव्हा त्याचा बाजार होतो तेव्हा त्याची मर्यादा भंग होते. डेटिंग कल्चरचा गुप्त अजेंडा ठेवून, फेस्टिवल्सचे इव्हेंट्स करून स्वतः श्रीमंत होणारे संस्कृतीला मात्र भिकेला लावत आहेत. भारतात तर हे चित्र अजूनच भयान आहे. पण मॉरल पोलिसिंग नाही, तर जनजागृती यावर उत्तम उपाय ठरेल.
संस्कृती अशी रस्त्यावर येण्याची वेळ आपण तिच्यावर आपल्या घरचे दरवाजे बंद केल्यामुळेच आली.